नमस्कार मित्रांनो, मी नैसर्गिक शेती सल्लागार महेश दिनकर सावंत आपल्या या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। आज जो विषय आहे तो कल्पवृक्षाबद्दल म्हणजेच नारळ माड। आज गेली 3 ते 4 वर्ष आज या नारळांना एक भयंकर आजार होत चालला आहे। तो केरळवरून आलेले नारळ आहेत त्यांच्यासोबत आलेला आजार आहे आणि तो आजार आहे सोंड्या भुंगा आणि गेंड्या भुंग्यापासून नारळाची जी मुख्य येणारी सुई असते तिथेच अटॅक होऊन 1 ते 1.5 वर्षामध्ये नारळाचं झाड पूर्णपणे वरून नेस्तनाबूत होऊन मृतावस्थेत जाते व इतक्या वर्षाची शेतकरी मित्रांची मेहनत पाण्याचा खर्च सगळा वाया जात आहे। आणि त्यासाठी आपल्या या महाराष्ट्र शासनाकडे व्यवस्थित अशी उपाययोजना नाही, पण केरळ कृषी बोर्डाने जे इंजेक्शनद्वारे म्हणजे स्टेमद्वारे ह्या नारळामध्ये सगळ्या प्रकारची खते व औषधे कशी द्यायची ह्याचं प्रात्यक्षिक आज आम्ही तुम्हाला इथे दाखवत आहोत। तर हे नारळाचं झाड आहे, हे वर एकदा बघा एकदम व्यवस्थित झाड आहे आणि या नारळामध्ये आपल्याला 10 mmच्या बीटने ड्रिलच्या साहाय्याने 45 डिग्रीवर असा एक छेद घ्यायचा आहे। हा छेद घेतल्यावर त्याच्यामध्ये स्टेमफीड हे बघा हे 10 mmचं आहे आणि हे स्टेमफीड जसं आपण सलाईन लावतो माणसांना डॉक्टर लावतात ना, आणि ती सुई आपल्या हातामध्ये बारकी असते, पण या नारळासाठी 10 इंचाची आणि 10 mmची ही सुई अशी आत घुसवायची आहे। पूर्णपणे फायबरची ही सुई आहे आणि ह्याला हे झाकण आहे। हे आता ही फीड झाली की ही 6 वर्षासाठी ह्या झाडामध्ये राहते। यामध्ये आपल्याला ही सुई लावल्यानंतर हिच्यात आता औषध द्यायचं आहे, खत द्यायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला ह्या किटमध्ये हा सलाईन सारखा एक बॉटल मिळते। जशी आपण ही सलाईन सदृश जी बॉटल दिली आहे आपल्याला, ती अशी माडाच्या ह्या खोडाला आपण वरच्या दिशेने लावून घ्यायची आहे आणि त्याला अशी टाईट करायचं। आता ह्या बॉटलमध्ये 200 मिली प्रमाण आहे पाण्याचं आणि औषधाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला 2 किंवा 3 मिलीचंच प्रमाण द्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला ही एक सिरीज 10 मिलीची सिरीज आपल्याला पाहिजे आहे, कारण ह्या सुईमध्ये 10 मिलीच औषध राहू शकते, पण आपल्याला 10 मिलीचं प्रमाण कुठच्याही औषधात दिलेलं नाही आहे। तर 1 लिटर पाण्यामध्ये जे प्रमाण आहे तेच इथे औषधाचं प्रमाण। तर हे नीम ऑइल आहे, म्हणजे कडुलिंबाच्या बियांपासून काढलेलं तेल, पूर्णपणे नैसर्गिक आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे फक्त 2 मिली आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे। हे 2 मिली फक्त आपल्याला घ्यायचं आहे आणि 2 मिली ह्या सुईमधून असं इंजेक्ट करायचं आहे किंवा ह्या सलाईनमध्ये आपल्याला ते असं आतमध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर या सलाईनमध्ये आपल्याला पूर्णपणे पाणी भरायचं आहे। आतमध्ये भरायचं आहे म्हणजे जेणेकरून ही बॉटल पूर्णपणे भरलेली असेल आणि त्यामध्ये ते औषध हळूहळू जसं आपण माणसांना सलाईन देतो तसंच सलाईनद्वारे या माडामध्ये जाणार आहे। आता जे आपण जमिनीमधून औषधं देतो किंवा खतं देतो तर त्यांना या झाडाला लागण्यासाठी त्याला कमीत कमी 8 ते 15 दिवसाचा अवधी लागतो, पण या पद्धतीमध्ये आपण फक्त आणि फक्त 24 तासामध्ये ह्याचा रिझल्ट आपण बघू शकतो। 24 तासात त्या झाडाला लागते, कारण जसं आपल्याला माहिती आहे तापाला वगैरे आजारपणात डॉक्टर जेव्हा गोळ्या देतात तर त्याचा उपयोग व्हायला आपल्याला वेळ लागतो, पण इंजेक्शन जर डॉक्टरांनी आपल्याला दिलं तर मग